महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाढीव क्षेत्रांचा आता सिटी सर्व्हे करून मिळकत पत्रिका अर्थात प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार आहे। महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाढीव क्षेत्रांचा आता सिटी सर्व्हे करून मिळकत पत्रिका अर्थात प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार आहे। याबाबत महसूल आणि वन विभागाने 26 मे 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत कालांतराने वाढ झाली आहे। मात्र या वाढीव भागातील अनेक गावांमध्ये अद्याप ही 7-12 उतारेच प्रचलित असून नगर भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवरील स्पष्ट आणि निर्विवाद मालकी हक्क सिद्ध करण्यात अडचणी येत होत्या। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता अशा वाढीव क्षेत्रांमध्ये नगर भूमापन करून 7-12 उतारे बंद करण्याचा आणि त्याऐवजी मिळकत पत्रिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे। शासन निर्णयानुसार संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिकांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव सादर करायचा आहे। मोजणीसाठी आवश्यक निधी जिल्हा वार्षिक योजना अर्थात DPC किंवा नगरोत्थान योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सर्वेक्षण पूर्ण करून संबंधित मिळकतीचं प्रॉपर्टी कार्ड वितरित केलं जाणार आहे। तसंच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणांमध्ये महसूल विभागाच्या 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाही झाल्यानंतरच मिळकत पत्रिका देण्यात येणार आहे। ज्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण नाही त्या जमिनी शासनाच्या नावे नोंदवण्यात येणार आहेत। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून यामुळे शहरी भागातील मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या स्पष्ट होण्यास मदत होणार आहे।